नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली योजना तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कृषी समृद्धी योजनेसाठी 2026-27 ते 29-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने मागील वर्षीच कृषी समृद्धी योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेतून कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीसाठी पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी प्रत्येक वर्षी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही दिली. परंतु पहिल्याच वर्षी या योजनेसाठी शिथिलता आणि हात आकडता घेण्यात आलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पुन्हा या योजनेचा उल्लेख केला आहे, परंतु त्यासाठी किती निधी देणार याबद्दलची माहिती दिली नाही. राज्य सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करतं, परंतु प्रत्यक्षात मात्र निधीच्या पुरवठ्याअभावी योजनांची अंमलबजावणी बारगळत असल्याचे चित्र आता पाहायला भेटत आहे. त्याच्याबरोबरच नैसर्गिक शेती, राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त शेतीमाल उत्पादनासाठी आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले होते. परंतु गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केलेली आहे. या योजनेतून शेतमजुरांना अपघात झाल्यास आर्थिक मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत काय होतं, ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, ज्या शेतकऱ्यांची मालकीची शेती आहे, अशा शेतकऱ्यांचा अपघात झाला तर त्यांना सानुग्रह अनुदान भेटत होतं. परंतु एखादा शेतमजूर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेलाय आणि त्या ठिकाणी जर कोणता बी अपघात झाला असेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी आतापासून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पशुपालनासाठीची योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे. राज्याच्या कृषी विभागात 25% वाटा या ठिकाणी पशुपालनाचा आहे. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तसेच पशुपालनासाठी महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्ज स्वरूप सुद्धा दिले जाणार आहे. मत्स्य विकासासाठी 1,240 कोटी. राज्यातील मत्स्य व्यवसाय विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1,240 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे. यामध्ये मत्स्य व्यवसायासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कुठलाही निधी देण्यासंदर्भात या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, की आत्ता झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे किती कोटी रुपयांचं जाहीर पॅकेज केलेलं आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे. बघूत भविष्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक योजनेसाठी जाहीर केलेला निधी भेटेल का नाही, यावर सर्व लोकांचं आता लक्ष राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.